नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी सी-टी-ईटीचे लेक्चर पाहणार आहोत. या ठिकाणी म्हणजे आपली एकंदरीत पार्श्वभूमी कशी असणार आहे? बघा, मी सुरुवातीला तुम्हाला जे काही सी-टी-ईटीवर आधारित आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात, याच्यावर आधारित काही मुद्देसूद माहिती घेणार आहे. मग त्या माहितीवर आधारित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही पण. तर बघूया सुरुवातीला. तर बघा, भाषा म्हणजे काय? आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. आपण एक शिक्षक आहोत असं आपल्याला गृहीत धरून या ठिकाणी सी आपल्याला प्रश्न विचारत असते, की असं झालं तर तुम्ही कसं करू शकता? मग एखाद्या विद्यार्थ्यांना भाषा शिकवायची आहे, तर विद्यार्थ्याला भाषा शिकवताना नेमकी कशी पद्धत वापराल? कशा पद्धतीने तुम्ही त्या आलेल्या प्रसंगाला कसं हँडल कराल? अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न असतात. तर बघा, सुरुवातीला आपल्याला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणजे छोटे-छोटे शब्दांचे अर्थ समजले पाहिजेत. त्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. अशा पद्धतीनंच आपल्याला सी प्रश्न विचारत असते. भाषा हे संवादाचे उत्तम माध्यम आहे. काय आहे? उत्तम माध्यम आहे. काय तर भाषा. जर एखाद्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं असेल, तर बोलताना आपल्याला कशाची गरज आहे? तर ती आहे भाषेची. जर उदाहरणार्थ आपल्याला मराठी भाषा जमते आणि पुढच्या व्यक्तीला मराठी भाषा जमत नाही, तर त्या 2 व्यक्तीमध्ये संवाद होऊ शकत नाही. म्हणजे दोघांनाही काय आली पाहिजे? भाषा आली पाहिजे. तेव्हाच ते 2 व्यक्ती काय करू शकतात? एकमेकाशी संवाद साधू शकतात. त्यानंतर आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार, अनुभव व्यक्त करणारे साधन ते आहे भाषा. मग आपण विविध पद्धतीने विचार करत असतो, कल्पना करत असतो. आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, त्या आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर ते कशाच्या माध्यमातून? तर ते आहे भाषा. भाषेच्याच माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना किंवा जे काही आपलं दुःख आहे, आनंद आहे, ते आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो. एक प्रकारे आपण त्याच्या समोर व्यक्त होऊ शकतो. त्यानंतर आहे बघा, 2 व्यक्तींना जोडणारा पूल किंवा दुवा म्हणजे भाषा. ज्या पद्धतीनं एखादं काय आहे, तर गाव आहे. हे एक गाव आणि हे दुसरं गाव. तर या 2 गावांना जोडणारा एक पूल असतो. उदाहरणार्थ या 2 गावाच्या मध्ये काय आहे? एक नदी आहे. ही नदी अशी वाहत आहे. मग या नदीतून जाणं तर काही शक्य नाही. तेव्हा त्या नदीवर एक पूल बांधला जातो आणि या गावातील व्यक्ती त्या गावात आणि त्या गावातील व्यक्ती या गावात जाण्यासाठी याचा वापर होतो. त्याच पद्धतीनं एक व्यक्ती काय आहे? एक व्यक्ती आहे, त्याचबरोबर त्याच्या जे काही मनामध्ये भावना आहेत, जे काही त्याच्या मनामध्ये दुःख आहे, आनंद आहे, ते जर त्याला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत काय करायचं आहे? पोहोचवायचं आहे. तर त्यासाठी महत्वाचा म्हणजे एक पूल होण्याचं काम हे काय करते? तर भाषा करत असते. त्यातूनच या 2 व्यक्तीच्या मध्ये काय होतो? संवाद साधला जातो. एकमेकांचे विचार, याचे विचार याच्यापाशी आणि याचे विचार याच्यापाशी पोहोचले जातात आणि एकंदरीतच त्या जोडणाऱ्या विचारांना काय गरजेचं आहे? तर भाषेची गरज आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी आदान-प्रदान करत आहे, विचाराची देवाण-घेवाण करत आहे, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे भाषा आहे. त्यानंतर बघा, भाषा 3 प्रकारे व्यक्त करता येते. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणत्या पद्धतीनं भाषा व्यक्त करता येत नाही? तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 पर्याय दिले असतील आणि एक वेगळा पर्याय असेल. ते म्हणजेच वेगळा पर्याय म्हणजे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कारण की भाषा व्यक्त करण्याची हे 3 माध्यमं आहेत. मग ते कोणते? तर नंबर 1 आहे मौखिक. मौखिक म्हणजेच एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलून काय करू शकता? आपण व्यक्त होऊ शकता. व्यक्त होणं म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. तर तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत, ते पुढच्याला काय करणे? बोलून दाखवणे म्हणजेच व्यक्त होणे. त्याचबरोबर दुसरं व्यक्त होण्याचा प्रकार आहे तो म्हणजे लिखित. जसं की एखादा कवी असेल किंवा मग एखादा काय आहे लेखक आहे, तर तो काय करत असतो? काही ना काहीतरी लिहीत असतो आणि त्याचे जे काही पुस्तकं असतात, ते आपण काय करत असतो? वाचत असतो आणि त्याची पुस्तकं वाचून आपण काय करत असतो? तर त्या लेखकाला, त्या कवीला
समजून घेत असतो, की नेमके त्याचे विचार काय आहेत, नेमकं तो बोलणार काय आहे, म्हणजे त्याच्या लिहिण्यामागे नेमका काय हेतू आहे, ते आपण त्याच्या लिखाणावरून, त्याच्या लिहिलेल्या पुस्तकावरून आपण ते काय करत असतो, समजून घेत असतो. त्यानंतर आहे बघा सांकेतिक भाषा. एखादा व्यक्ती तुम्हाला जर कुठं चल म्हणत असेल, तर तुम्ही काय म्हणता त्याला म्हणजे मानेनच नाही म्हणून सांगता. म्हणजे हा काय आहे, संकेत आहे. त्याचबरोबर आणखीन साधं सोपं तुम्हाला जर समजण्यासाठीचं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर ते म्हणजे WhatsApp. जर तुम्ही WhatsAppला कोणाशी बोलत असाल, तर बऱ्याच वेळेत तुम्ही काय करत असता, विविध इमोजीचा काय करता, उपयोग करता. मग त्याच्यामध्ये सॅडनेस असेल किंवा तुम्ही दुःखी आहात, आनंदी आहात, हे तुम्ही त्याच्यातून दाखवत असता. त्यानंतर भाषा हे काय आहे? तर कौशल्य आहे. भाषा हे काय आहे? कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे अशी एखादी गोष्ट ज्याच्यात की तुम्ही पारंगत होता, जी की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजते. जसं की आता सायकल शिकणे असेल किंवा विविध प्रकारच्या गोष्टी शिकणे ही एक कौशल्यच असतं. त्याच पद्धतीनं भाषा शिकणे हे पण एक कौशल्य आहे. बघा त्यानंतर आहे भाषा संपादन. तर आपल्याला याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला शिकायच्या आहेत. एक म्हणजे भाषा संपादन आणि दुसरं म्हणजे भाषा शिकणे. तर संपादन म्हणजे नेमकं काय? तर बघा, संपादन म्हणजे भाषा आत्मसात करणे. आत्मसात करणे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान होणे. आलं का लक्षात? संपादन म्हणजे एखाद्या गोष्टीचं म्हणजे उदाहरणार्थ आपण संपादन फक्त आणि फक्त मातृभाषेचंच करू शकता. कारण की आपण जन्मल्यापासनं या मातृभाषेचाच प्रभाव आपल्यावर जास्तपणे होत असतो. अ, तर त्याचबरोबर संपादन आणि शिक्षण याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हे आपण या ठिकाणी काय करत आहोत, जाणून घेत आहोत. तर बघा, संपादन म्हणजे आत्मसात करणे. त्याचबरोबर हे जे संपादन आहे ते सहज होत असतं. म्हणजे याच्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याचबरोबर हे काय आहे, नैसर्गिक आहे. त्याचबरोबर हे अनौपचारिक आहे. जसं की आपली जी काही मातृभाषा आहे, ती आपल्याला कुठल्याही पद्धतीने शिकवली जात नाही. तर ती आपण काय करत असतो, लहानपणापासनं आपल्या कुटुंबात, आपल्या जवळपासच्या वातावरणात राहून आपण काय करत असतो, ती आत्मसात करत असतो. मग कुठलंही आपण त्याच्यासाठी विशेष व्याकरण शिकत नाही. त्याची काही स्ट्रक्चर वगैरे आपण शिकत नाही, की कर्ता कधी घ्यावा, कर्म कधी घ्यावं, याचाही आपण विचार करत नाहीत. लिंग किंवा वचन याचा पण आपण विचार न करता ती भाषा म्हणजेच आपली मातृभाषा आपण शिकत असतो. जी काही आपण भाषा संपादन करतो ती काय असते? मूळ भाषा असते किंवा पहिली भाषा असते. तर पहिली भाषा म्हणलं तर ती कोणती असणार आहे? तर मातृभाषा असणार आहे. त्याचबरोबर या भाषेचा वापर नियमित होतो. म्हणजे आपल्या घरी, आपल्या आजूबाजूचा परिसर असेल, आपले मित्र-मैत्रिणी असेल, तर बघा विद्यार्थी काय करत असतो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सतत ह्या भाषेचा काय करत असतो, वापर करत असतो. त्यामुळे ही भाषा काय होत असते, संपादन केली जाते किंवा होत असते. त्यानंतर भाषेच्या व्याकरणाचा विचार केला जात नाही. आपण जेव्हा केव्हा आपली मातृभाषा शिकत असतो, तेव्हा तुम्ही कधी ऐकलंय का, की एखाद्या छोट्या मुलाला किंवा एखाद्या मुलाचा घरात जन्म झाल्याच्या नंतर ते जेव्हा काय करते, बोलायला शिकते, तेव्हा त्याची आई त्याला अ, आ, इ शिकवते का बरं? नाही ना. तरी सुद्धा ते मूल अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला बोबडे-बोबडे बोल, त्याचबरोबर नंतर स्पष्टपणे अतिशय चांगली मातृभाषा ते काय करत असतं, बोलत असतं. मग त्याला कधी आपण असं सांगितलंय का, की काय अगोदर कर्ता वापर, नंतर काय कर, कर्म वापर, मग काय कर, क्रियापद वापर, असं आपण त्याला काहीही न सांगता ते अतिशय प्रभावीपणे व्याकरणाचा उपयोग काय करत असतो? करत असतो. तर हे कसं शक्य आहे? याच्याविषयी पण आपण काय करणार आहोत? सविस्तर माहिती घेणार आहोत. बघा, तर भाषेसाठी व्याकरणाची गरज नाही. म्हणजे कुठल्या भाषेसाठी? तर ते म्हणजे मातृभाषेसाठी आपल्याला व्याकरणाची गरज नाही.
छोटा मुलगा जरी असेल किंवा छोटा जरी लेकरू असेल, ते सुद्धा काय करत नाही, जे काही भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, याचा चुकीचा वापर कधीच करत नाही. बरोबर ते म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याचा उपयोग करतो. त्याचबरोबर मुलीशी म्हणजे लिंग वचनाचा सुद्धा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, याच्याशी कुठला म्हणजे लिंग वापरायचं, ती गेली, तो गेला, अशा पद्धतीनं ते लिंगवचन सुद्धा व्यवस्थित वापरतात. त्यानंतर आहे आत्मविश्वास. जी भाषा आपल्याला प्रभावीपणे वापरता येते, जी भाषा आपल्याला प्रभावीपणे वापरता येते, त्याचबरोबर वेळ प्रसंगानुसार वापरता येते. मग तेव्हा काय होतो, तर विद्यार्थी असेल किंवा आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. जर आपल्याला भाषा वापरताना काय होत असेल, अडचणी येत असतील, आपल्याला बोलताना आपण अडकत असू, तर आपला आत्मविश्वास वाढला जाणार नाही किंवा एक प्रकारे आपला आत्मविश्वास राहणार नाही. त्यानंतर आहे मूल्यमापन केले जात नाही. जेव्हा-केव्हा आपण मातृभाषा शिकत असतो, तेव्हा कोणी आपल्या मागे वही आणि पेन घेऊन बसलेलं नसतंय, की काय चुकलं, काय बरोबर आलं, ह्याचे एवढे मार्क कट करा, त्याचे तेवढे मार्क कट करा. म्हणजे या ठिकाणी मार्क किंवा मूल्यांकन होत नाही. आता काय पाहणार आहोत? भाषा शिकणे. हे शक्यतो आपण हिंदी, कुठला विषय? हिंदी आणि इंग्रजी यांच्याविषयीच करत असतो. एकतर वर्गामध्ये आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकताना आता आपण या ठिकाणी उदाहरणासाठी आपण इंग्रजी घेऊया, है की नाही? उदाहरणार्थ आपल्याला विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची आहे. मग ही भाषा शिकताना प्रयत्नपूर्वक प्रक्रिया कराव्या लागतात. त्याचबरोबर औपचारिक सूचना पाळाव्या लागतात, है की नाही? ज्या काही इंग्रजीचे नियम असतील, अटी असतील, त्याचा आपल्याला वापर करावा लागतो. त्याचबरोबर ही काय असते, तर दुसरी भाषा असते. त्याचबरोबर प्रादेशिक भाषा असते. भाषेचा म्हणजे भाषेचा जो काही वापर आहे, तो काय केला जात नाही, तर नियमित केला जात नाही. ही भाषा फक्त आणि फक्त काय होत असते, तर फक्त वर्गातच बोलली जाते किंवा वापरली जाते. खास करून मी इथं वर्गात म्हणत आहे, परंतु वर्गात काय 24 तास म्हणजे सगळेचे सगळे पिरियड काय इंग्रजी बोलण्यात होतात का? तर नाही. ही फक्त काय होत असते, तेवढ्या सब्जेक्ट पुरती म्हणजेच इंग्रजी विषयापुरतीच मर्यादित असते. त्यानंतर व्याकरणावर भर असतो. आता तुम्ही सांगा, जर समजा आपण मराठी भाषा व्याकरण न शिकता शिकू शकतो, म्हणजेच आपली जी मातृभाषा आहे, ती शिकण्यासाठी व्याकरणाची गरज नाही, तर मग इंग्रजी भाषा शिकताना आपल्याला या व्याकरणाची गरज का बरं लागते? है की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर खास करून इंग्रजी शिकवणारे जे शिक्षक असतात, ते काय करतात, व्याकरणावर जास्त भर देताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मूल्यांकन केले जाते. कारण की हा जो काही सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट आपल्याला कुठल्यातरी इयत्तेसाठी शिकवला जात आहे. मग ती इयत्ता आपल्याला म्हणजे तो वर्ग आपल्याला पास करून जाण्यासाठी आपली काय होत असते, तर एक्झाम होत असते. मग एक्झाम होते म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं आपलं, तर मूल्यमापन होत असतं. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं ही भाषा आहे. म्हणजे तुम्हाला भाषा संपादन आणि भाषा शिक्षण त्याच्यामधील फरक आता समजला असेल. आणि आपल्याला प्रश्न या दोन म्हणजे भाषा संपादन आणि भाषा शिकणे म्हणजे या दोन्हीच्या फरकावर नियमितपणे काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो. प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले असतील, भाषा शिकणे, भाषा संपादन करणे या गोष्टींचा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केलेला दिसून येतो. हिंदीमध्ये भाषा अर्जन, भाषा अधिगम अशा पद्धतीनं म्हणजे जर तुम्ही सविस्तरपणे जर हे लेक्चर करत असाल, तर तुम्हाला या लेक्चरचा हिंदीसाठी त्याचबरोबर इंग्रजीसाठी देखील उपयोग होणार आहे. किंवा व्याकरण येत नसेल, तरी मूल भाषा लवकर शिकते. असं म्हणणं कोणाचं आहे? तर लॉर्ड मेकाले यांचं म्हणणं आहे, की व्याकरण येत नसलं तरी काही हरकत नाही. तरी सुद्धा मूल काय करू शकतं? भाषा शिकू शकतं. बघा, एन-सी-एफ 2005 नुसार शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 3 भाषा तरी आल्या पाहिजेत. किती? 3 भाषा आल्या पाहिजेत. तर बघा, भाषा शिक्षणातील महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत? तर नंबर 1 आहे विचाराची अभिव्यक्ती. म्हणजे व्यक्तीच्या मनात जे काही विचार आहेत, ते काय झाले पाहिजेत? अभिव्यक्त करता आले पाहिजेत.
त्यानंतर आहे भाषेची समज. जे काय आहे ते समजलं पाहिजे. त्यानंतर सृजनशीलता, निर्मिती त्या ठिकाणी नवनिर्मिती करता आली पाहिजे. त्यानंतर आहे मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषेचे आकलन होते. तर भाषा शिकण्याविषयी अनेक विद्वानांनी काय केलेले आहे, आपले मत मांडलेले आहे. याचा आपल्याला सविस्तर अभ्यास नंतरच्या तासिकेमध्ये करायचा आहे. जसं की नॉम चॉम्स्की असतील, वायगोस्की असतील, पियाजे असतील, यांना कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे, की कुठल्या पद्धतीनं मूल शिकतं किंवा भाषेचं अर्जन किंवा मग भाषा संपादन करत असतं, याविषयी खूप सविस्तर माहिती त्यांना दिलेली आहे आणि याचा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणारच आहोत. तर बघा, यानंतर आपण प्रश्न घेणार आहोत याच्यावर आधारित, जे की तुम्हाला काय केलेले आहेत, प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले आहेत. म्हणजे ज्या काही तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये झालेले जे प्रश्न आहेत, त्यांचा आम्ही या ठिकाणी समावेश केलेला आहे. तर प्रश्न आणि उत्तर हे दोन्हीही या ठिकाणी घेतले जातील. भाषा आकलन म्हणजे काय? भाषा आकलन म्हणजे काय? तर पर्याय आहेत समोरच तुमच्या. तुम्ही म्हणजे सर्वच्या सर्व पर्याय वाचून पाहू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे, मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया होते. तर ग्रहण करणे म्हणजे भाषा शिकणे, ही जी काही प्रक्रिया आहे ती कशामुळे होते, तर मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे. भाषा शिकणे हे एका अर्थाने काय आहे, तर कौशल्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे प्रश्न कधी विचारलेले आहेत ते पण दिलेलं आहे. हे 2023 ला आणि पेपर 1 साठी विचारलेला प्रश्न आहे. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवली गेली पाहिजेत? तर भाषिक कौशल्य जी आहेत ती कशी शिकवली गेली पाहिजेत, तर समग्रपणे शिकवली पाहिजेत. मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते? तर भाषा ग्रहणाविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, की भाषा ग्रहणासंदर्भात कोणती बाब महत्वाची ठरते? तर शिक्षक, कुटुंब, शाळा आणि संचार माध्यम. तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच कुटुंब. जे काही मूल आहे ते सगळ्यात अगोदर जे काही शिकतं ते कुटुंबाकडनं शिकत असतं. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्वाची नाही? तर महत्वाची नाही या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह ओळखायचं आहे. अभिप्रेरणा, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल आणि भाषांतर. तर या ठिकाणी अभिप्रेरणा गरजेची आहे शिकण्यासाठी, आत्मविश्वास पण गरजेचा आहे. त्याचबरोबर शिकण्याकडे असणारा कल देखील महत्वाचा आहे. जर विद्यार्थ्याचा शिकण्याकडे कलच नसेल, तर आपण त्याला कुठल्याही मेथडचा म्हणजे विविध पद्धतींचा उपयोग करू, शैक्षणिक साधनांचा उपयोग करू, परंतु त्याच्यावर काडीमात्रही त्याचा परिणाम होणार नाही. भाषाकडं त्याचा कल असला पाहिजे, तेव्हाच तर भाषा शिकली जाणार आहे. गरज कशाची नाही, तर कुठली गोष्ट किंवा कोणती गोष्ट महत्वाची नाही, तर ती आहे भाषांतर. याचं साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे तुम्हीही अनुभवलं असेल, की आपल्याला इंग्रजी आत्तापर्यंत कशी शिकवली बरं? तर कशी शिकवली असेल, तर ती भाषांतर माध्यमातून शिकवलेली आहे. शिक्षक आपल्याला काय करायचे, वर्गात येऊन इंग्रजीचं पुस्तक घ्यायचे आणि इंग्रजीतलं वाचून दाखवायचे आणि ते मराठीत काय करायचे, समजावून सांगायचे. ती जर भाषा आपल्याला भाषांतर पद्धतीने समजली असती, तर आजकाल आपल्याला सगळ्याला काय झाली असती, इंग्रजी खडखड लिहिता वाचता आली असती. बरोबर आहे की नाही? परंतु आज आपल्याला येते का बरं? आणि जर तुम्हाला इंग्रजी चांगल्या पद्धतीनं समजली असती, तर तुम्ही इंग्रजीत विचार सुद्धा केले असते. परंतु आपण इंग्रजीत मागे राहिलो. कारण काय आहे, तर ती भाषांतर पद्धतीनं आपल्याला शिकवली गेली. म्हणजेच भाषांतर ही भाषा शिकण्यातील महत्वाची गोष्ट नाही. एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? 2018 ला पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आपण याविषयी चर्चा केलेली आहे, की कोणत्याही 3 भाषा काय केल्या पाहिजेत? एका विद्यार्थ्याने शिकल्या पाहिजेत. असं आपण एनसीएफ 2005 मध्ये ऐकलेलं आहे. तर कुठलीही भाषा म्हणजे कुठलाही विद्यार्थी असेल, तर त्यानं पहिली भाषा मग असं काही नाही, की पहिली भाषा त्यानं ही शिकावी, दुसरी भाषा ती शिकावी असं काही नाही. परंतु उदाहरण घ्यायचं झालं, तर त्यानं पहिली भाषा जर काय केली, मराठी शिकली,
तर दुसरी भाषा तो काय करेल? हिंदी किंवा इंग्रजी शिकेल किंवा हिंदी शिकला, तर तिसरी भाषा तो काय करेल? तर इंग्रजी शिकेल. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं त्यानं 3 भाषा शिकायच्या आहेत. मग हिंदीच्या ऐवजी तो पंजाबी पण शिकू शकतो. मग इथं जर त्यानं काय केलेलं असेल, पंजाबी शिकला असेल, तर तिसरी भाषा म्हणून तो हिंदी शिकू शकतो. अशा पद्धतीनं. याच्याशी पण आपण याच्यावर पण आधारित एक व्हिडिओ घेणार आहोत. व्याकरण येत नसले तरी मूळ ती भाषा लवकर शिकते, हे विधान कोणाचे? तर हे विधान आहे लॉर्ड मेकाले यांचं आहे. प्रश्न आहे, भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही? तर या ठिकाणी आपल्याला नाही म्हणजेच निगेटिव्ह विचारलेलं आहे. तर भाषा शिक्षणासाठी विचाराची अभिव्यक्ती गरजेची आहे. त्याचबरोबर भाषेची समज येणं गरजेचं आहे. सृजनशीलता असणं गरजेचं आहे. परंतु लेखन प्रावीण्य हे त्यातील महत्वाची बाब नाही. पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्वाचा ठरतो? भाषेचं आदान-प्रदान किंवा स्वतःला व्यक्त होण्यासाठी किंवा स्वतःचं मत प्रदर्शित करण्यासाठी महत्वाचा घटक आहे ते म्हणजे विचार विनिमय म्हणजे आदान-प्रदान. 5व्या इयत्तेतील मनजित शिक्षकांशी, मित्रांशी आणि एका 2 वर्षाच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मनजितला नीट कळते किंवा समजते. तर भाषेच्या संदर्भात असे मानणे म्हणजे नेमकं काय? वेळेकाळेनुसार स्वतःमध्ये चेंजेस करणं किंवा बदल करणं, शिक्षकांची वेगळी भाषा वापरणं, मग मित्रांसोबत आपली जी काही आपण हसी मजाक वगैरे करतो अशी भाषा, त्याचबरोबर शिक्षकांना मध्येच बोलवणं, शिक्षकांशी बोलताना पुन्हा एकदम औपचारिकपणे भाषेचा वापर करणे, छोट्या मुलासोबत छोट्या मुलासारखं बोलणं, म्हणजे हे काय आहे तर व्यवहार कुशलता आहे. म्हणजे वातावरणानुसार व्यवहारात बदल करणे हे काय आहे? व्यवहार कुशलता आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजेत? तर भाषिक जी काही कौशल्य आहेत, ती कोणत्या-कोणत्या पद्धतीने शिकवायची? तर ती एकत्रितपणे शिकवली गेली पाहिजेत. यानंतरचा जो काही उर्वरित भाग आहे, भाषेची जी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, भाषा, प्रादेशिक भाषा, त्याचबरोबर जे काही विद्वानांनी म्हणजे चमस्की असतील, पियाजे असतील, वायगोस्की असतील, यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती यानंतरच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.